बाहेर गेले. नाणेफेकीचा कॉल करताना इथे त्रिगुण भाऊजी. फायनल मॅच ती म्हणजे साई सावली बोट वर्सेस आर्यन शिरगाव. कोण जिंकलाय लगेच करा. 3 षटकांचा सामना राहील. दोन्ही संघाला चांगला उजेडात सामना खेळण्याची संधी भेटेल, त्यामुळे 3 षटकाचा त्यामध्ये पॉवर प्ले नसणार याची देखील नोंद घ्यायची आहे. प्लीज हरी अप. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड जातो तो म्हणजेच अविनाश. प्लीज मॅन ऑफ द मॅच घ्यायची आणि लगेच आपण जायचं आहे. डिसिजन नक्की येतो. प्लीज डिसिजन द्या लगेच. आर्यन शिरगाव डिसिजन लगेच द्या ना प्लीज. फक्त एक शब्द जग बदलून टाकतो, तसंच एक शब्द इथे सूर्याला थांबवू शकत नाही. हो, क्षेत्ररक्षण शिकवायला तर आपले बॅटर नक्कीच तयार ठेवायचे. आर्यन शिरगावने नाणेफेकीचा कॉल जिंकून क्षेत्ररक्षण शिकवायला तरी बॅटर पाठवायचे लगेच. दोन्ही संघाला समसमान असा सूर्यप्रकाश मिळावा अशी परमेश्वर चरणी मी प्रार्थना करतो. लवकरात लवकर सामने तुम्ही संपवायचे आहेत. तीन षटकांचा सामना, पॉवर प्ले नसणार. प्लीज स्पीडअप करा आणि बॅटर पाठवायचे प्लीज. सुरेख असे फायटर संघ अंतिम सामन्यात पोहोचले. आजच्या दिवशी जेवढे देखील संघ आले ते सर्व फायटेबल संघ होते. अंतिम पडावाचा हा क्षण मॅन ऑफ द मॅच देताना इथे अविनाश म्हणजे डिंगडॉंग यांना अति उत्कृष्ट दोन्ही क्षेत्रात कामगिरी नक्कीच केली, त्याबद्दल मानकरी ठरलेत ते सामनावीर म्हणून. जाऊया सामन्याकडे. सामना रखतोय अंतिम सामना हिरवा हिमाय भूगोलपाडा चषक 2024. कोण घेऊन जातो हा किताब हे पाहणं या सामन्यात नक्कीच चित्र पुढे येईल. विश यू ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना नक्कीच देईल पुन्हा एकदा शुभेच्छा. आता कशा प्रकारे गोलंदाजी करतोय तो संघ म्हणजे आर्यन शिरगाव. मातब्बर असा संघ, तोडीस तोड असे दोन्ही संघ आपण पाहत आहात पाटील नेटवर्क द्वारे. एक पकिया, एक 1.5 फुटा, ये फाइनल मैच चल रहा है. काफी बढ़िया मैच होने वाला है. अभी कौन जीतेगा ये बोलना बहुत मुश्किल है, क्योंकि ये दोनों भी जो टीमें है ना ये भारी भरकम टीमें है. कोई भी टीम जीत सकती है. तो मेरी तरफ से ऑल द बेस्ट. अच्छा खेलो, अच्छा खेलेगा ना वो जीतेगा. शुक्रिया. तो जाते अंतिम मैच के टाइमर शुरू हो चुका है. तो पहली गेंद लेकर आ रहे हैं वो ऋषभ. विश यू ऑल द बेस्ट. चाहे वो आर्यन शिरगाव हो या फिर साई सावली बोट. साई का आशीर्वाद लेकर उतरी है साई सावली बोट बैटिंग के लिए. अंधेरा जरूर यहाँ पे होते नजर आ रहा है. पालघर की तरफ से धुआं भी देखो दिखाई दे रहा है. काफी अच्छा एटमॉस्फियर. प्लीज हरी अप. दिनेश घरट आपले सगळ्यांचे आवडते नगरसेवक यांनी मंचावर यायचं आहे. अंतिम मॅच सुरू आहे. प्लीज आग्रहाची विनंती. अशोक पाचलकर यांनी देखील यायचं आहे. सुरेख असा फटका मारण्याच्या नादात हा चेंडू हुकलाय. निर्धावाचा चेंडू. माननीय चैत्या ठाकूर आपले भोगला पाडा चैत्या खांदोडे साहेब आपण देखील यायचं आहे. आपले भोगलपाडाचे माजी क्रिकेटपटू जे 4 दिवस कंटिन्यू आपला वेळातला वेळ काढून सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत क्रिकेट या खेळाचा आनंद आस्वाद घेत आहेत. पुढे येऊन सरसावून चेंडू मारण्याचा प्रयत्न. एक धाव नक्कीच काढली आणि खातं खोललंय. आता पुन्हा एकदा धुवाधार फलंदाजी करून अंतिम खिताब आपल्या नावे करण्याचा मनसुबा घेऊन उतरलेला हा सेमीफायनल मधला सामनावीर तो म्हणजे डिंगडॉंग अलियास अविनाश अलियास डिंगडॉंग. अप्रतिम अशी कामगिरी नक्कीच आपल्या फळीतनं दाखवताना दिसतोय. सामना करेल तो म्हणजेच तो ऋषभ यांचा. आणि हा नोच्या स्वरूपात नक्कीच हा चौकार जाणार की नाही. चौकार, अप्रतिम चौकार सीमारेषेच्या बाहेर. 5 धावा ऍड होतील. धावसंख्या होईल ती म्हणजेच 6. पुढच्या चेंडूची वाट पहा. अंतिम सामन्यातला हा रणसंग्राम फारच मोठं असा टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न राहील.
फ्री हिट आहे. फ्री हिटचा नक्कीच परिपूर्णरित्या फायदा घेईल तो म्हणजे डिंग डॉंग. अविनाश ॲबिलिटी आहे. शक्य असं माझ्याकडे अशक्य असा हा शब्दच नाही. मी करतो तर करतोच. यस आय कॅन डू इट. मात्र याला सांगतात कलाकार. स्टार यार कलाकार बनलाय तो म्हणजे फ्री हिट डॉट चेंडूच्या स्वरूपात टाकण्यात यश ऋषभ बनलाय. स्टार यार कलाकार. गोलंदाजी थ्रू कुठल्याही प्रकारचा संधी नाही. धावसंख्या स्थिरावलेली 6 वरती. ऋषभ यांचा पुढचा चेंडू विनश यांना रनऑफ चुकलाय. अप्रतिम. 4 दिवसात जे सामने रंगले, खेळमेजने रंगले, चांगलं असं प्रदर्शन प्रत्येक संघाचं राहिलं. ऋषभ यांचा पुढचा चेंडू शफल करून चेंडू खेळला गेला. इथे अपील करण्यात आली मात्र चेंडू हा पॅडवरती आदळला. पायाचा कुठला तरी भाग लागला. होता है बड़े बड़े देशों में छोटी छोटी बातें होती रहती है. स्कोर अभी भी रुका हुआ 6 रन पर. 4 चेंडू आणि 6 धावा. मोठा उंच फटका येईल का नाही हे पाहणं योग्य राहील. ऋषभ चांगला असा हा गोलंदाज. वाव सुपर. आणि गडी बाद. यष्टांच्या समोर पकडला गेला तो म्हणजे डिंग डॉंग. सामन्यात कलाटणी अप अँड डाऊन होताना दिसतोय. त्यांची जागा घेण्यासाठी जातोय तो 30 नंबरची जर्सी घातलेला हा फलंदाज आशिष. थैंक यू सर. 1 to go. धावसंख्या अजून देखील 6 वरती. जी है मेरे प्यारे भाई और बहनों, अभी 5 गेंदें हो चुकी है और स्कोर पहुंचा है 6 रन पर 1 विकेट के नुकसान के बाद. तो इस समय ऋषभ गेंदबाजी करते हुए काफी अच्छी गेंद रही थी, इसको टटोल दिया. 1 रन के लिए दूसरा रन लेने का प्रयास करेंगे, नहीं जाने दिया. तो पहले ओवर के समाप्ति के बाद स्कोर पहुंचा है 7 रन पर. तो हरी अप कीजिएगा क्योंकि यहाँ पे सूर्यास्त होने की संभावना है कुछ ही पलों में. तो देखना ये चाहेंगे कि कौन सा ऐसा गेंदबाज आएगा जो काफी अच्छी गेंदबाजी कर कर अपने टीम को बढ़िया प्रदर्शन देकर कमबैक करने का मौका देगा. तो काफी बढ़िया ऐसा प्रदर्शन यहाँ पे होते हुए पहले ओवर की समाप्ति के बाद टीम पहुंचे साई सावली बोट. 7 रन पर 7 धावा बोर्डावरती लावल्यात. नक्कीच उंच फटके काही अशी संधी दिली नाही ऋषभ यांनी. प्लीज स्टार्ट करायचं आहे. आता बघूया शैलेश काय करतोय. आपला गोलंदाजी मार्गातनं सामना करेल तो म्हणजेच आशिष. सुंदर असा फटका. हा झेल होतो की नाही आणि झेल बाद. दुसरा गडी डगआउट मध्ये. 7 वरती दुसरा गडी बाद. प्लीज हरी अप्पा. गणेश एक मोठी कामगिरी घेऊन जबाबदारी घेऊन मैदानात उतरतोय. लगभग मुंबई पोलीस मध्ये कार्यरत आहे मात्र क्रिकेट खेळाप्रती जे प्रेम आहे ते वाखाणण्यासारखं आहे. धावसंख्या असून देखील फेविकॉल सारखी 7 या धावसंख्येवरतीच चिकटलेली आहे. तर फेविकॉल दूर करण्यासाठी कुठला असा फलंदाज येईल तो फेविकॉल काढून पुढे धावसंख्या नेण्याचा प्रयत्न करेल. दुसरं षटक शैलेश यांचा सामना करेल तो म्हणजेच गणेश. सुरेख असा चेंडू. हा झेल बाद होण्याची शक्यता आणि गडी बाद डगआउट मध्ये. कोई बिना कोई खाता खोले डगआउट में आते हुए. थँक्यू डीजे. हॅट्रिक चान्स आहे तो म्हणजे शैलेश यांना. या अगोदर एक हॅट्रिक घेतली त्याचं नाव सांगू शकता ज्ञानेश. एक हॅट्रिक झालंय आपल्या मैदानावरती. कैलासने घेतली बरोबर. आपण आपला खरोखर कॉन्सन्ट्रेट आहे तुम्ही सामन्यावरती. प्लीज फक्त 15 मिनिटांचा खेळ म्हणजे कसं एक काळोख हा 15 मिनिटात पडेल हे तर मी नक्की सांगू इच्छितो. त्यानुसार तुम्ही गोलंदाजी घाई करून
साथ द्यायचे. नक्कीच हा निर्धाव स्वरूपातला चेंडू अप्रतिम गोलंदाजी नक्कीच टाकण्यात यश आहे, यशस्वी आहे. तो शैलेश पूर्णपणे बांधून ठेवले. 7 ही धावसंख्या काही हलताना दिसत नाही. क्लीन बोल्ड. वाव, व्हाट अ कमबॅक. फिर से एक बार विकेट और विकेट यहाँ चटकाते हुए फक्त आणि फक्त गडी बाद होताना दिसतोय. थँक्यू. आपले सर्वांचे आवडते नगरसेवक माननीय श्री दिनेश घरट साहेबांचं आगमन होत आहेत. नक्की सोहळ्याला फार महत्त्व देतात. ते त्यांची ती खासियत आहे, वैशिष्ट्य आहे. जाऊया सामन्याकडे. 7 धावसंख्येवरती कंटिन्यू गडी बाद होताना दिसत आहेत. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी करतोय. अफलातून गोलंदाजी. अंतिम पडावमध्ये, अंतिम सामन्यामध्ये असा परफॉर्मन्स करणं ही साधी सोपी गोष्ट नाही. शैलेश पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा इथे बीट करण्यात यशस्वी. आणि ही मॅडन ओव्हर पहिली, मॅडन विकेट ओव्हर. यस, 3 गडी बाद केले. अतिशय नक्कीच त्यांना ही सॅल्युटेबल ओव्हर टाकली. त्याने सॅल्यूट मी करू इच्छितो. धावसंख्या फक्त आणि फक्त 7. मित्रा, आता येणारे 6 चेंडू मध्ये बघूया किती धावसंख्या होते. एक वेळ असं वाटलेलं की 3 षटकामध्ये ज्या संघाने 79 धावा फटकावलेल्या तो संघ हाच होता, साई सावली बोट. करेक्ट ज्ञानेश? कालच्या दिवशी 3 षटकामध्ये 79 धावा बनवणारा संघ आज इथे हतबल होताना दिसतोय. फक्त आणि फक्त 7 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. येणारे 6 चेंडू शिल्लक. अविनाशचा विकेट गेल्यानंतर फक्त आणि फक्त जी लाईनच लागली. सुरेखता स्क्वेअर कट. इथे छानसं असं क्षेत्ररक्षण. धावसंख्या ती 8. आता कुठे फेविकॉल का जोड़ निकल गया है, छूटा है. तो अभी 5 गेंदे आने बाकी है. 5 चेंडू येणे बाकी आहेत. का 2 उंच शॉट 20च्या वरती जरी स्कोर झाला तरी मॅच मध्ये रंगत येईल. बघूया आता कुठला संघ जो चांगला खेळेल तोच बाजी मारून जाईल. मात्र अयशस्वी. पुन्हा एकदा झेल घेण्याचा प्रयत्न. अप्रतिम झेल. कपिल देवची आठवण आली. 1983 ला जो वर्ल्ड कप आपण घेतला होता तशा प्रकारचीच ही मॅच रंगताना दिसतंय. धावसंख्या फक्त आणि फक्त 8. चेंडू शिल्लक आहेत ते 4. थँक्यू डीजे. सुमधुर डीजे आपल्याला नक्कीच इथे दिसतोय. तो म्हणजेच फक्त 4 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या फक्त आणि फक्त 8. ज्ञानेश खांदोडे मला सांगतोय कुठलाही मोठा फटका आतापर्यंत खेळण्यात नाही आलेला मिळत. फुलटॉस स्वरूपातला, यॉर्कर स्वरूपातला आणि पूर्णपणे लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात गडी बाद झालाय. फक्त आणि फक्त विकेट. किती गडी बाद झालेत ज्ञानेश बघ बरं. 6 गडी बाद झालेत. वा, 6 गडी बाद तंबूमध्ये आणि धावसंख्या फक्त 8. उत्कृष्ट अशी कामगिरी, फारच चांगली कामगिरी. जे सहयोग लागलं हिरवा हिमायक भूगोलापाडा चषक 2024 मध्ये ते पुढील प्रमाणे राहील. त्यांचे नक्कीच आम्ही आमचं मंडळ पर्सनली मी देखील इथे त्यांचे मी आभार प्रकट करेल. जाऊया सामन्याकडे. 3 चेंडू शिल्लक. वाव 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 वाव. मी संपूर्ण सामन्यामध्ये 4 दिवसाच्या खेळलेल्या सामन्यामध्ये अशा प्रकारची
गोलंदाजीचं प्रदर्शन कुठल्याही संघाकडून पाहिलं नाही. म्हणजे जी कर्तबगारी, जी जबाबदारी, जो आत्मविश्वास घेऊन उतरलेला संघ म्हणजे तो आर्यन शिरगाव संघ नाणेफेकीचा कॉल जिंकला आणि समोर त्यांनी बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. तर हे किती चांगला असा डिसिजन होता. सॅल्यूट, डेफिनेटली सॅल्यूट. आता कुठे चेंडू मारतायत मात्र सर्कलच्या फक्त आणि फक्त आतमध्ये. 8 धावसंख्येवरती गडी बाद झालेत ज्ञानेश. किती गडी बाद झालेत ज्ञानेश? 8 गडी बाद, 8 धावा. साई सावली बोट सारख्या संघाला अशा प्रकारे थांबून ठेवणं. प्लीज हरिअप. चांगलं सहकार्य नक्कीच भेटतंय दोन्ही संघाकडून. त्याबद्दल नक्कीच त्यांचे देखील आभार प्रकट करेल मी आमच्या मंडळाकडून. शेवटचा चेंडू आहे का मित्र? बघ बरं, शेवटचा चेंडू. धावसंख्या 4 गडी बाद. वाव, व्हॉट अ ग्रेट बोल्ड डन बाय वर्क फ्रॉम मिस्टर ऋतिक. हो, इसे बोलते हैं स्टार यार कलाकार. तो जीतने के लिए 9 रनों का लक्ष्य, सिर्फ और सिर्फ 9 रन. ये सबसे लोएस्ट स्कोर इस टूर्नामेंट का, सिर्फ 9 रन जीतने के लिए. क्या मैच, क्या परफॉर्मेंस. 25 से 30 रन भी जाते तो इस मैच में रौनक आती. जरूर आप कमबॅक करते. प्लीज बॅटर पाठवायचे आहेत कारण की काय बॅटिंग करताना तुम्हाला त्रास होईल. फिल्डिंगची सजावट लगेच करून घ्या. इथे चांगलं असं डिजिटल ऑपरेटिंग करताना दिसतंय आपला मृण्मय घरात. सगळी खडा माहिती देतोय. चांगलं असं काम. आणि अनुराग चव्हाण हा देखील प्रत्येक एक खडा माहिती. मला एवढा आनंद होतोय की मी इथे कॉमेंट्री करतो पण तो स्वतः पर्सनली मला फोन करतो आणि सांगतो अमुक चेतन मान्यवर आलेत, अमुक असं सगळी डिटेल देतो. तर याला सांगतात एक सहकार्य. ज्याचं मन मोठं तो सगळ्यात मोठा, असं हे माणसाचं मन पाहिजे. अनुराग चव्हाण नक्कीच मी तुला सॅल्यूट करू इच्छितो. 9 धावांची आवश्यकता. अजून देखील एक चांगलं व्यक्तिमत्व. लाईट बंद करायचे प्लीज. ओके, नो प्रॉब्लेम. ओके, फलंदाज. ओके, नो प्रॉब्लेम. फक्त 10 मिनिटं शिल्लक आहेत. ते म्हणजे बॅटिंग कक्ष इथे आहे, कमिटीच्या आसपास यायचं आहे. प्लीज नक्कीच आनंद इथे साजरा करताना सुरुवातीपासून दिसतात. मात्र आता बघूया पलटवार होतो की नाही. फक्त आणि फक्त 9 धावांची आवश्यकता. अंतिम सामना हिरवा हिमाय भोगलापाडा चषक 2024 कोणाकडे जातोय ते आत्ताच 10 मिनिटात तुम्हाला 5 ते 10 मिनिटात नक्कीच समजेल. गोलंदाज होतो आशिष, सामनाकार योगेश आणि उमेश. ऑल द बेस्ट. सुरेख असा कव्हरच्या वरतून, पॉइंटच्या वरतून मारलेला हा चौकार. अप्रतिम चौकार, शानदार जानदार चौकार. आवश्यकता फक्त आणि फक्त 5 धावांची. अप्रतिम बॅटिंग नक्कीच चांगली अशी संघ इथे नक्कीच होते. या अगोदर देखील DCC दांडीपाडा बोईसर संघ हा देखील एक अप्रतिम संघ होता. त्यानंतर आपला भांगरे फायटर हा संघ देखील क्लास असे नंबर 1 असे जे संघ आले 4 मधले सुपर 4 मध्ये. खरोखर सर्व संघ चांगले होते. सरशी मारले ती बघा. आता पुन्हा एकदा हा चेंडू जातो चौकाराच्या दिशेने, अडवण्यात यश प्राप्त आणि 8 धावा इक्वल झाला होता. हा किताब जाताना दिसतोय तो हिरवा हिमाय भोगलापाडा चषक 2024 नक्कीच इथं जिंकण्याचं जमाय. फक्त एक औपचारिकता शिल्लक आहे. फक्त आणि फक्त 1 धावेची गरज. अति उत्तम परफॉर्मन्स जे गोलंदाजीमध्ये नक्कीच सांगेल. सर्व श्रेय जाते ते गोलंदाज ते म्हणजे आर्यन शिरगावचे. मोठ्या स्वरूपातला आणि विनर आहे तो ग्रँड फिनालेचा आर्यन शिरगाव. लाख लाख शुभेच्छा, कॉंग्रॅच्युलेशन. फारच अति उत्तम असं प्रदर्शन. तरी उराडे साहेबांनी, मनोज उराडे प्लीज कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. चेंडू द्यायचा आहे प्लीज. कॉमेंट्री बॉक्स मध्ये चेंडू द्यायचा आहे.
मनोज उराडे आणि जितू उराडे, मनोज उराडे, त्रिगुण भाऊजी आणि आपले सदस्य कमिटीचे प्लीज लाईट पाडायचे आहे. आणि दुसरूंदा ही फायनल मारली ती म्हणजे आर्यन शिरगाव. फारच मोठी कामगिरी आपण केली, आपण आले, आपण पाहिलं आणि आपण जिंकून घेतलं. सारं मन जिंकलीच, मात्र स्पर्धेतला खिताब तो देखील दुसऱ्यांदा फटकावला. त्याबद्दल लाख लाख शुभेच्छा आमच्या मंडळाकडून आणि पर्सनली माझ्याकडून. थँक्यू. आणि मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड जातोय तो म्हणजेच शैलेश. 0 धावावरती 3 गडी बाद केले. शैलेश प्लीज मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड घेऊन टाकायचा आहे. शैलेश प्लीज यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच. 0 धावावरती 3 गडी बाद केले आपण. फारच भरीव कामगिरी, न भूतो ना भविष्यती अशी कामगिरी आर्यन शिरगाव तर्फे. बलाढ्य संघ तुम्ही ज्यांना हरवलाय, साई सावली बोट एक साधारण असा संघ नव्हता. आता बक्षीस समारंभ होईल, तरी मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड द्यायचा आहे प्लीज सर. शैलेश यांना. त्रिगुण मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड द्यायचा आहे प्लीज. एक मेरे लिए रखा है बस, एक मला दे. हा हे ठेवा, हे माझ्यासाठी फोटो काढ मस्त, मी पाठवतो फेसबुकला. फारच उत्तम अशा स्पर्धा आयोजित केल्या, त्याबद्दल कमिटीचे जेवढे देखील मेंबर आहेत आणि ते मानकरी होते तो शैलेश. 0 धावा आणि 3 गडी बाद केले. फारच सॅल्युटेबल तुझा जो जॉब होता तू कंप्लीट केला, कामगिरी पार पाडली आणि आपल्या संघाला विजय पथावर नेला. कॉंग्रेट्स अगेन अँड अगेन. आय एम ग्रेटफुल अँड आय एम गिव्हिंग यू कॉंग्रेट्स. थँक्यू. तर यापुढचं जे बक्षीस समारंभात कालिंगडे सर, नक्कीच आपलं देखील मी आभार व्यक्त करतो. जे कार्य आपण केलंय ते फारच वाखाणण्यासारखं आहे. सोबत सूरज करबट सर, आपण देखील एक मोलाची कामगिरी पार पाडली. यापुढचा आता बक्षीस समारंभाचा जो सोहळा होईल तो सांगितला जाईल, तो आपल्या परममित्र माझे मनोज उराडे यांनी यायचं आहे.